नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। आज 18 ऑगस्ट मंगळवार आणि ठरल्याप्रमाणे शिवसेना पक्षाची जी सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, ती सुनावणी आज पार पडलेली आहे। शिवसेना पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं याबाबतची ही सुनावणी आहे आणि त्याचा अंतिम युक्तिवाद हा कोर्टात सध्या सुरू आहे। आणि कपिल सिब्बल जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांच्याकडून सध्या युक्तिवाद जो आहे तो आज सुप्रीम कोर्टात झालेला आहे। पुढच्या काळामध्ये आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून, त्यांच्या शिवसेनेकडून त्यांचे जे वकील आहेत ते आपल्याला युक्तिवाद करताना पाहायला मिळतील। महत्त्वाचं म्हणजे आता एका मोठ्या कायदेशीर कचाट्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना अडकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे। तर नेमका हा विषय काय आहे, तो कायदेशीर जी बाजू आहे जी शिंदेंच्या विरोधात जाऊ शकते पुढच्या काळामध्ये, ती नेमकी बाजू काय आहे। आणि पुन्हा सादिक अली प्रकरण जे आहे ते सातत्याने सुनावणी दरम्यान वारंवार चर्चेत येत आहे आणि त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, त्याचे कसे पडसाद उमटतायत सुनावणी दरम्यान, ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आणि आता पुढची सुनावणी कधी होईल हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। महत्त्वाचं म्हणजे आज सुनावणी दरम्यान हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे, सादिक अली प्रकरण। त्याशिवाय राहुल नार्वेकर यांचा जो निर्णय होता संपूर्ण सुनावणी दरम्यानचा, म्हणजे अपात्र ठरवण्याचा जो निर्णय होता, त्यावरती देखील भाष्य जो आहे ते कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे, युक्तिवाद केलेला आहे। त्यामुळे तो युक्तिवाद काय आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार शिंदेची शिवसेना एका ट्रॅपमध्ये अडकू शकते असं म्हटलं जाते। आता हा ट्रॅप काय आहे तर 2018च्या शिवसेना पक्षाच्या घटनेचा हा एक ट्रॅप आहे। म्हणजे शिंदे गटाचा आणि निवडणूक आयोगाचा एक दावा आहे। तो दावा काय आहे तर 2018च्या पक्षाच्या घटनेत बदल झाले, पण ते बदल निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाहीत। आणि आता ही घटना जर मानली की 2018ची घटना ही जर मानली आणि किंवा रेकॉर्डवर नाही आहे असं जरी म्हटलं तरी एक ट्रॅप जो आहे तो तयार झाला असल्याचं म्हटलं जात आहे। हे कसं तर एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून एक निवड कशी झाली, जर तुम्ही 2018ची घटना ही तुम्ही मान्य करत नाही तर मग मुख्य नेत्या म्हणून जी एक नियुक्ती झालेली आहे एकनाथ शिंदेंची ती कशी झाली हा प्रश्न निर्माण होतोय। आणि त्याशिवाय मग तुम्ही कार्यकारिणी देखील एक स्थापन केलेली आहे, मग ही टीम कशाच्या आधारावरती स्थापन होते जर तुम्ही 2018ची घटना ही मानत नाही, 2018ची घटना ही रेकॉर्डवर नाही असं तुम्ही म्हणताय, मग हे सगळं कसं झालेलं आहे, तुमची मुख्य नेता म्हणून निवड कशी झालेली आहे आणि कार्यकारिणी जी आहे ती कशी तुम्ही निवडली आहेत हा प्रश्न निर्माण होतोय। आणि जर तुम्ही 2018ची घटना मानता आणि कोर्ट म्हटलं की 2018ची घटना ही निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरती असल्याचं जर कोर्टाकडून म्हणण्यात आलं, मग त्यावेळेला शिवसेना प्रमुख होते हे उद्धव ठाकरे, आणि जर ते शिवसेना प्रमुख होते तर पक्षाचे जे काही निर्णय होते शिवसेनेचे ते सगळे त्यांच्या हातात होते। मग पुन्हा एकदा ही पक्षफूट झाली, त्यानंतर मग तो पक्ष शिंदेंना कसा गेला, मग ते कसे त्याचे मुख्य नेते होऊ शकतात, हे सगळे प्रश्न उपस्थित राहणार आहेत। आणि ही जी 2018ची घटना आहे ती या सगळ्यावरती ही जी सुनावणी आहे ती आता आधारलेली आहे, त्यावरती युक्तिवाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात कोर्टामध्ये सध्या सुरू आहे। आता दुसरा विषय आहे सादिक अली प्रकरणाचा। आता हे प्रकरण नेमकं काय आहे आणि याचे पडसाद जे आहे ते कसे या सुनावणी दरम्यान पडतायत हे देखील आपण जाणून घेऊ। सर्वात प्रथम आपण सादिक अली प्रकरण नेमकं काय आहे, त्याची सुरुवात कुठून झाली हे जाणून घेऊया। 1959 मध्ये काय झालं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली 1969 मध्ये, कारण राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवरून काही मतभेद झाले आणि मग त्यानंतर दोन गट तयार झाले। एक होतं काँग्रेस जे जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील गट होतं आणि इंदिरा गांधी यांच्या गटाशी संबंधित होतं, आणि दुसरा गट होता काँग्रेस ओ जो एस निजलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखालील गट होता आणि त्याला सिंडिकेट गट देखील म्हटलं जात होतं। म्हणजे असे काँग्रेस जे आणि काँग्रेस ओ असे दोन गट हे तेव्हा पडले आणि दोन्ही गटांनी दावा केला की आम्हीच खरी काँग्रेस आहोत आणि काँग्रेसचे अधिकृत चिन्ह जे दोन बैलगाडींचं तेव्हा चिन्ह होतं काँग्रेसकडे, ते चिन्ह आम्हाला मिळालं पाहिजे असा जो दावा जो आहे तो एकूण दोघांकडून करण्यात आला होता। आणि सेम दावा जर आपण पाहतो, सेम सिच्युएशन ही शिवसेनेबरोबर झालेली आहे, जिकडे एकनाथ शिंदे आणि
ठाकरे या दोघांनी म्हटलं होतं की शिवसेना पक्ष हे आमचं आहे, पण त्यानंतर काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. जे पक्षातील संख्या जी आहे त्याच्या आधारावरती, म्हणजे विधिमंडळाच्या संख्येच्या आधारावरती संपूर्ण पक्ष जो आहे तो शिंदेना देण्यात आला होता. आता पुन्हा जर आपण सादिक अली प्रकरणाबद्दल बोलतो तर दोन्ही गटांनी जसा दावा केला तसाच दावा जो आहे तो शिवसेनेने देखील केला. मात्र निवडणूक आयोगाचा यामध्ये त्यावेळेला सादिक अली प्रकरणामध्ये काय निर्णय होता तर निवडणूक आयोगाने परिच्छेद 15 अंतर्गत चौकशी केली आणि त्यानंतर आयोगाने बहुमताची कसोटी म्हणजे टेस्ट ऑफ मेजॉरिटी वापरली आणि संसद, राज्य विधिमंडळे आणि संघटनात्मक पातळीवरती काँग्रेस जे गटाला बहुमत असल्याचं सिद्ध केलं. त्यामुळे आयोगाने जगजीवन राम गटाला अधिकृत काँग्रेस मानलं आणि चिन्ह देखील देऊन टाकलं. म्हणजे इथे काय काय तपासलेलं आहे ते पहा आयोगाने. एक, संसदेचं जे सदस्य आहेत ते, राज्य विधिमंडळाचे किती सदस्य होते ते, आणि संघटनात्मक पातळीवरती किती सदस्य आहेत ते. म्हणजे आता संघटनात्मक पातळी ही यावेळेला शिवसेनेबरोबर, म्हणजे आत्ताची जी ही शिवसेना आहे त्याबरोबर तेव्हा तपासली होती का, हा प्रश्न यातून निर्माण होणार आहे पुढच्या काळामध्ये. मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा सादिक अली प्रकरणामध्ये काय झालं तर सादिक अली यांनी हे संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये नेलं, कारण की जो गट आहे तो अगोदरच जगजीवन राम गटाला अधिकृत मान्यता ही आयोगाने दिली होती. मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सादिक अली काँग्रेस ओ गटाचे जनरल सेक्रेटरी यांनी आयोगाच्या निर्णयाला एकूण सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. मग सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणावरती काय म्हटलं तर निवडणूक आयोगाला काही अधिकार आहेत, त्यामधील पक्षातील 2 गटांमधील वाद सोडवण्याचा आणि कोणता गट मूळ पक्ष आहे हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो परिच्छेद 15 अंतर्गत आयोगाला आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आता बहुमत हा महत्वाचा निकष आहे या सगळ्यामध्ये, असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं. पक्षफुटीच्या वेळी कोणता गट मूळ पक्ष आहे हे ठरवताना संख्याबळ स्ट्रेंथ ऑफ मेजॉरिटी हा अत्यंत संबंधित महत्त्वाचा निकष आहे आणि तो पाहिला गेला पाहिजे, असं देखील कोर्टाने म्हटलं. आणि चिन्ह ही कोणाची मालमत्ता नाही, असं देखील कोर्टाने म्हटलं. निवडणूक चिन्ह ही मालमत्ता नाही, ते विभागता येत नाही, फक्त एका गटालाच ते चिन्ह मिळू शकतं, असं देखील कोर्टाने म्हटलं. शिवाय आयोगाचा निर्णय जो आहे तो कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवला आणि काँग्रेस जे गटाला ते चिन्ह तेव्हा मिळालं. आता या प्रकरणाचे महत्त्वाचे संदर्भ जे आहेत, हे प्रकरण पक्षफूट आणि चिन्ह जे वादात सापडलं होतं त्यालाच घेऊन होतं आणि शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे प्रकरणात दोन्ही गट जे आहेत ते आता या निर्णयाचा आधार घेताना आपल्याला आत्ताही पाहायला मिळतात. शिंदे गट म्हणतात की बहुमत आमच्याकडे आहे म्हणून चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे, सादिक अलीनुसार हे आम्हाला मिळालं पाहिजे, आणि उद्धव गट म्हणतात की केवळ संख्याबळ पुरेसे नाही, पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि उद्दिष्ट ही पाहिले गेली पाहिजे, जे सादिक अली प्रकरणात पाहिले होते असे जे मुद्दे जे आहेत ते कोर्टामध्ये मांडले जात आहेत. अर्थातच आता कपिल सिब्बल यांचं तेच म्हणणं आहे की पक्ष संघटनेतलं बहुमत हे तपासलं गेलं पाहिजे. सादिक अली प्रकरण म्हणजे फक्त विधिमंडळाचे जे आमदार फुटले त्यांची संख्या ही गृहीत धरली गेलेली नाहीये, त्यामुळे पक्ष संघटनेतलं बहुमत हे तपासलं गेलं पाहिजे, जे सादिक अली प्रकरणामध्ये पाहिलं गेलंय. आणि जास्त आमदार म्हणजे पक्ष त्याचा असं देखील होत नाही, हे देखील सिब्बल युक्तिवादामध्ये म्हणतात. आता पुन्हा सादिक अली प्रकरणात पक्ष घटना देखील महत्त्वाची आहे. 2018ची घटना आयोगाच्या रेकॉर्डवर नाही, तसं शिंदेंचं जर रेकॉर्डवर नाही असं म्हणतात, मग शिंदेंचं मुख्य नेतेपद हे कोणत्या रेकॉर्डवरती आहे, कोणत्या आधारावरती आहे, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मग जर त्यांच्याकडे पद नाही, मग म्हणजे मुख्य नेता पद हे जर त्यांच्याकडे येऊ शकत नाही, म्हणजे ते पद देखील अवैध होतं आणि त्यानुसार पुढची जी काही कामगिरी झालेली आहे ती देखील अवैध आहे का, हे प्रश्न आता उपस्थित केले जाणार आहेत. आता कपिल सिब्बल एकूण एकच विषय सातत्याने मांडत आहेत. विधिमंडळ फूट म्हणजे आमदारांची फूट आणि पक्षाची फूट हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. जर तुम्ही म्हणतायत आमदारांची फूट झालेली आहे तीच संघटनात्मक फूट आहे, तर हे खूप चुकीचं आहे. आमदार आणि पक्ष हे वेगवेगळे आहेत असे सिब्बल सातत्याने कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत. आता पुन्हा सिब्बल यांनी आमदार अपात्र न करता पक्षचिन्ह आणि पक्ष हे कसं दिलेलं आहे यावरती देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे. आयोगाला आमदार अपात्रतेबाबत आधीच निर्णय घ्यायला हवा होता, तो अधिकार तोपर्यंत त्यांचा नव्हता जोपर्यंत आमदार अपात्र होत नाही, तरी देखील त्यांनी हा निर्णय काय घेतला, का घेतला, असा प्रश्न जो आहे तो सातत्याने निवडणूक आयोगावरती देखील कपिल सिब्बल निर्माण करतायत. आता निवडणूक आयोगाचा निर्णय अपात्रतेच्या निकालावर अवलंबून असायला हवा,
हा युक्तिवाद जो आहे तो कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे। सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाला खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार असला तरी ज्या आमदारांच्या संख्येवर पक्षाचा दावा आधारित आहे त्यांची कायदेशीर स्थिती आधी निश्चित होण्या आधारित आहे। म्हणजे आमदारांची कायदेशीर स्थिती काय आहे, ते अपात्र आहेत की पात्र आहेत हे जर तुम्ही तपासत नाहीये म्हणजे ईसीचा निर्णय अपात्रतेच्या निर्णयाशी जोडलेला असायला हवा होता असं कपिल सिब्बल एकूण युक्तिवादामध्ये म्हणतात। पुन्हा हे सगळं आता आपण एकूण सादिक अली प्रकरण काय आहे ते जाणून घेतलं। कपिल सिब्बल यांनी संपूर्ण आमदारांची अपात्रता ही कशी महत्त्वाची आहे हे जे काही सांगितलेलं आहे ते सगळं जाणून घेतलं आणि याशिवाय राहुल नार्वेकर यांचे निर्णय कसे चुकलेले आहेत हे देखील कोर्टाला लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी काही युक्तिवाद केलेले आहेत। आता ते नेमके युक्तिवाद काय आहेत हे आपण पुढच्या टप्प्यामध्ये ऐकून घेऊया। आता विधानसभा अध्यक्षांनी स्वतःच्या अधिकार क्षेत्राची मर्यादा ओलांडली असं कपिल सिब्बल म्हणतात। त्यांचं म्हणणं काय आहे, सिब्बल यांच्या मते अध्यक्षांनी 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेचा निर्णय घेण्याऐवजी पक्षाची अंतर्गत रचना आणि पक्ष घटना यांचा सखोल तपास केला। हा अधिकार क्षेत्राचा अतिरेक असल्याचा त्यांचा आरोप आहे। पुन्हा दुसरा मुद्दा जो आहे तो मांडलाय की अध्यक्षांनी शिंदे गटाच्या व्हीपला मान्यता देणं हे चुकीचं होतं। सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाचे व्हीप गोगावले यांना मान्यता देणं हे चुकीचं होतं कारण वैध राजकीय पक्षाच्या निर्देशानुसार नियुक्त व्हीप कोणता हा प्रश्न आधी ठरवणं आवश्यक होतं। पुन्हा अजून एक तिसरा मुद्दा जो मांडलेला आहे तो ठाकरे गटाचा व्हीप वैध असल्याचा दावा जो आहे तो कपिल सिब्बल करतात। सिब्बल यांनी सांगितलं की शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीप विरुद्ध मतदान केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर 10व्या अनुसूचीतील अपात्रतेच्या तरतुदी लागू होऊ शकतात असा ठाकरे गटाचा एकूण युक्तिवाद आहे। पुन्हा त्यांनी अजून एक मुद्दा मांडलेला आहे की 21 जून 2022च्या नियुक्त्या हे वैध असल्याचा त्यांनी एकूण दावा केलेला आहे। सिब्बल यांच्या युक्तिवादाचा हा एक भाग आहे ज्यामध्ये 21 जून 2022 रोजी नियुक्त करण्यात आलेले पक्षनेते आणि व्हीप हेच वैध होते। विधानसभा अध्यक्षांनी त्याऐवजी शिंदे गटाने नियुक्त केलेल्या व्यक्तींना मान्यता देणं हे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पुन्हा शिंदे गटातील 39 आमदारांचे संख्याबळच त्यांच्या विरुद्ध वापरता येऊ शकते असं देखील म्हणतात। हा विषय काय आहे खूप महत्त्वाचा आहे कारण सिब्बल म्हणतात की 39 आमदारांचा संदर्भ देताना ते युक्तिवादामध्ये म्हणतात की विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर शिंदे गटाला राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व मानणं हीच अध्यक्षांच्या निर्णयातील मूलभूत चूक आहे। बहुमत असणं आणि राजकीय पक्षाची कायदेशीर ओळख असणं या स्वतंत्र बाबी आहेत। आमदारांनी पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं का हा प्रश्न देखील त्यांनी निर्माण केला। ते म्हणाले की 10व्या अनुसूचीतील कलम 2(1) अनुसार सिब्बल यांनी मांडलं की शिंदे गटातील आमदारांच्या कृतींवरून त्यांनी स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व जे आहे ते सोडले का हा प्रश्न तपासणं आवश्यक होतं। अध्यक्षांनी त्या विरोधात निष्कर्ष दिल्याचं सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे। अध्यक्षांच्या निर्णयातील प्रत्येक प्रमुख निष्कर्ष कायदेशीर दृष्ट्या टिकत नाही असं देखील ते म्हणतात। हा विषय मांडताना सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की अध्यक्षांनी दिलेले प्रमुख निष्कर्ष कायदा आणि वस्तुस्थिती या दोन्ही कसोट्यांवरती टिकत नाहीत। विशेषतः 10व्या अनुसूचीची योजना आणि रचना यांच्याशी हा निर्णय विसंगत आहे असं देखील ते म्हणतात। 2018च्या पक्षघटनेचा एक फायदा घेऊन नंतर तीच घटना नाकारणं ही देखील एक विसंगत आहे असं देखील कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। सिब्बलांचा हा एकूण शेवटचा मुद्दा होता, महत्त्वाचा होता की शिंदे गटातील नेत्यांना आणि आमदारांना 2018च्या पक्षघटनेनुसार झालेल्या निवडणुका, नियुक्त्या आणि पक्षाच्या रचनेचा फायदा झालेला आहे। म्हणजे एकूण त्यामध्ये तुम्ही आमदार झालेले आहात, मंत्री झालेले आहात, हे 2018च्या घटनेनुसार तुम्ही झालेले आहेत। मग त्याच पक्षघटनेला नंतर दुर्लक्षित करून केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे आम्हीच राजकीय पक्ष आहे असा तुम्ही दावा करू शकत नाही हे सिब्बल एकूण म्हणतात। आता एकूण पक्षांतर बंदी कायद्यावरती कसं एकूण घाला आहे, जेव्हा राहुल नार्वेकर यांनी हे सगळे निर्णय घेतलेले आहे तेव्हा पक्षांतर बंदी कायद्याला अनुसरून कोणतेच निर्णय पाहिलेले नाही अशा प्रकारचे हे दावे असल्याचं एकूण आपल्याला दिसतंय। तशा प्रकारचे हे युक्तिवाद आहेत। आता तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।